भाजपा आमदार मैथिली ठाकूर ही सोशल मीडियावरती ट्रोल होत आहे. एक भारतीय जनता पार्टीची आमदार जी अंबानीसारख्या व्यापाऱ्याच्या घरामध्ये गाणे म्हणण्यासाठी जाते, तिला ट्रोल केलं जातं या विषयावरनं. तिला जाब विचारला जातोय. मित्रांनो, अलीगड हा अतिशय अविकसित भाग आहे. त्या अलीगडच्या लोकांनी तिच्यावरती विश्वास टाकून तिला निवडून दिलं. परंतु मैथिली करते काय आहे, तर मैथिली मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या शोजमध्ये गाणे म्हणतीये, प्रचारालयांमध्ये गाणे म्हणतीये, लोकांना एंटरटेन करायचं काम करतीये, परंतु तिला केलं काय पाहिजे, तर विकास केला पाहिजे. त्या अलीगडच्या लोकांचा विकास केला पाहिजे, तिथल्या लोकांची कामं केले पाहिजे, असं लोकं म्हणत आहेत सोशल मीडियावरती. मित्रांनो, मैथिली ठाकूर कोण आहेत, हे तर सर्वांना सांगायची गरज नाही. एक सिंगर जी अतिशय पॉप्युलर झाली सोशल मीडियाच्या माध्यमातनं. पॉप्युलर झाल्यावरती भारतीय जनता पार्टीने तिच्यावरती विश्वास ठेवला, तिला आमदारकीचं तिकीट दिलं आणि आमदार म्हणून सर्वात तरुण आमदार म्हणून ती निवडून आली. निवडून आल्यावरती तरी देखील लोकांना वाटलं होतं अलीगडच्या, की तिथे कामं होतील, सर्वसामान्य लोकांची कामं होतील. परंतु काही-काही अशा गोष्टी निदर्शनास आल्या जेणेकरून जी मैथिली आहे, ती मैथिली सर्वात जास्त टाईम जो आहे, तो बाहेरचे जे कॉन्सर्ट्स असतील, बाहेरचे जे प्रचार असतील. आता एखाद्या पक्षाचा ज्यावेळेस तुम्ही नेता बनता, त्यावेळेस त्या गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे मैथिलीला देखील ट्रोल केलं जातं, की "तू बाबा तुला इथं निवडून ह्यासाठी दिलंय, तू कामं करावं, परंतु तू एक नेता बनूनच सगळीकडे हिंडत आहे." आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कालच जी हायलाइट झाली, ते म्हणजे अनिता अंबानीच्या वाढदिवसादिवशी मैथिली ठाकूर जी आहे, ती कॉन्सर्टमध्ये गाणे म्हणत होती. धार्मिक तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये ती गाणी म्हणत होती आणि हे गाणे अतिशय सुंदर होते. सोशल मीडियावरती व्हायरल झाले. सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यावरती लोकं विचारू लागले, की "बाबा रे, तुझं काम आहे अलीगडच्या लोकांचा विकास करायचा, परंतु तू करते काय आहे? तर तू कॉन्सर्टमध्ये जाऊन गाणे म्हणते." मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, ती फेमस सिंगिंगमुळे झालेली आहे, त्या मुळे झालेली आहे, त्या रील्समुळे झालेली आहे आणि त्याच गोष्टी आहेत, जे की सोर्स ऑफ इन्कम आहेत मैथिली ठाकूरच्या. सोर्स ऑफ इन्कम म्हणजेच काय? जे कमवणं आहे मित्रांनो, ज्यातून 2-4 पैसे भेटतील, त्या गोष्टी आहेत त्या मैथिली ठाकूरच्या आणि कॉन्सर्ट करून पैसे कमवणं, याच्यामध्ये काहीही चुकी नाहीये मित्रांनो. जेणेकरून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह त्या पैशातनं करसाल. मित्रांनो, आजकाल आमदार होतात, खासदार होतात, पहिल्या दिवसापासून पैसा खायला चालू करतात. अक्षरशः सरकाऱ्या तिजोऱ्या रिकाम्या करतात. 2 पैसे नाही ह्यांना भस्म्या झाल्यागत खायचं असतं. परंतु एक वेगळे विचार असणारी मैथिली ठाकूर जी काय विचार करते, की मी माझा उदरनिर्वाह माझ्या गोष्टीमधनं करू शकते, माझ्या टॅलेंटमधनं करू शकते. ते कॉन्सर्ट्स असतील, ते कार्यक्रम जे परफॉर्म करते, ती यासाठी करते. सरकारी तिजोरी तिला रिकामी करायची नाही. लोकांच्या पैशावरती तिला डोळा ठेवायचा नाहीये. म्हणून ती त्या गोष्टी परफॉर्म करत आहे. ते कॉन्सर्टमध्ये भाग घेते. त्यातनं तिला 2-4 पैसे भेटतील. त्या गोष्टीमुळं ती सगळ्या गोष्टी करत आहे. आणि राहिलं विकासाची गोष्ट मित्रांनो, आमदार होताच तिने ज्या प्रकारे विधानसभेमध्ये फायरिंग सुरू केली होती, त्यावरूनच तिचं समजून आलं होतं, की बाबा रे, ही पुढे जाऊन काहीतरी करणार. विधानसभेमध्ये मित्रांनो प्रश्न उपस्थित करताना स्वतःच्याच ज्या हेल्थ मिनिस्टर आहेत, ज्या आरोग्यमंत्री आहेत, त्यांना तिने घेरलं होतं. त्यांना जाब विचारला होता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या एरियामध्ये जे हॉस्पिटल बनत होतं, ते हॉस्पिटल मित्रांनो अतिशय दुर्मिळ अवस्था होती त्याची आणि ज्या आरोग्यमंत्री आहेत, त्या डायरेक्ट बोलत होत्या, की "हे हॉस्पिटल परफेक्ट आहे, याला काही नाही झालं." असं कारण त्यांना सांगत होत्या. परंतु मैथिली म्हणली, की "मी स्वतः जाऊन तिथं चेक करून मी आलेले आहे, की त्या हॉस्पिटलची अवस्था अतिशय दुर्मिळ आहे, खूप वाईट अवस्था आहे." म्हणून तिने तिच्या स्वतःच्या सरकारला घेरलं होतं. यावरनं त्या पोरीचं टॅलेंट बघा. मित्रांनो, विकास करणारी पण आहे, सर्वसामान्य लोकांना साथ देणारी पण आहे, त्यांच्या ज्या पण आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणारे पण आहे. परंतु भारतीय जनता पार्टी तिच्यामध्ये एक मोठं नेतृत्व बघत आहे आणि ते बनू पण शकतं हे भाजपला माहिती आहे. म्हणून मोठमोठ्या प्रचार रॅलीमध्ये पण तिला पाठवलं जात आहे. तिला सहभाग घेतला जातोय त्या ह्याच्यामध्ये, जेणेकरून सर्वसामान्य लोकं अट्रॅक्ट होतील आणि मोठं पद देऊन तिला मोठं करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आणि ह्याचमुळं मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला एक नॅशनल लीडर बनायचं असतं, त्यामुळे ज्यावेळेस तुमची पार्टी तुम्हाला बॅकिंग करते, त्यावेळेस मैथिलीसारखी अवस्था होते. ती फिरतीये, बाहेर हिंडतीये. पण हे अंबानीचं जे पार्टी होतं, ते स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तिने तो शो केला असेल. बाहेर जे प्रचार असतात ते भाजपच्यासाठी केले असतील. त्यामुळे तिला हिंडणं गरजेचं आहे, तिला प्रचार करणं गरजेचं आहे. एका विभागातनं निवडून आली म्हणल्यावरती तिचं 24 तास पडणं हे उचित नाही.
तिला विधानसभेमध्ये जाऊन तिथे चर्चा करावं लागते. तिला केंद्राशी चांगले संबंध ठेवावे लागतात. तिला सगळ्या लोकांशी चांगले संबंध ठेवावे लागतात. जेणेकरून तिच्या विभागामध्ये तिला इंडस्ट्री आणता येईल, जेणेकरून तिच्या विभागामध्ये पैसा आणता येईल आणि हे मैथिली स्वतः चांगल्या रीतीने करताना दिसते. नक्कीच मित्रांनो, मैथिली ही पुढे जाऊन एक चांगल्या प्रकारची नेता म्हणून उदयास येणार आहे आणि हे आत्तापासूनच दिसू लागलेलं आहे. हे कॉन्सर्टवरनं तिला ट्रोल करणं, पैशाबाबतीत तिला हे करणं, हे उचित नाहीये आणि ज्या पण गोष्टी असतात, काही-काही लोकं मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आमदार, खासदार झाला म्हणल्यावरती सगळाच पैसा हा तिजोरीतनं घेत नाहीत ते. काही-काही जे असतात ते व्यापार पण करत असतात. धंदा-पाणी करून आहे ना, उदरनिर्वाह करत असतात. म्हणूनच त्यांना संतुलन राखण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतात. नक्कीच ट्रोलिंग करून काही उपयोग नाहीये, काही बोलून उपयोग नाहीये. ती व्यवस्थित काम करत आहे. तिने तिच्या कामाच्या ज्या पण गोष्टी आहेत त्या आधीच दाखवून दिलेल्या आहेत. स्वतःच्या सरकारला घेरणं असेल, तिथं लोकांच्या विकासावरती चर्चा करणं असेल आणि जास्तीत जास्त लोकांसोबत इंटरॅक्शन कसं करावं हे मैथिलीला बरोबर माहिती आहे. नक्कीच ह्या सगळ्यांची मदत जी आहे ती मैथिलीला होईल. मैथिलीला चांगल्या रीती मदत झाली, तर अलीगढ वासियांचा विकास होईल, ही बाब नक्कीच आहे. नक्कीच मित्रांनो, ट्रोल करण्याआधी विचार करा, कुणाला आपण बोलतोय, काय बोलतोय, त्याचा बॅकग्राऊंड बघा, त्याच्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी बघा, त्याने काय गोष्टी केलेल्या आहेत, त्यावरतून त्या व्यक्तीला ट्रोल करा. विनाकारण ट्रोल करून काहीही फायदा नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक टॉपिक घेऊन.